सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण 136 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. गेली अनेक सत्संगापासून आपण परमेश्वरांनी सांगितलेले आचार विचार प्रणाली, तत्वसिद्धांत याचं चिंतन करत आहोत. आणि हे चिंतन करत असताना नामधारक आणि वासनिक अवस्थेत असलेले जे साधक आहे, त्यांना परमेश्वरांनी सांगितलेला जो आचार प्रणाली आहे ती कशा पद्धतीने करता येऊ शकते, या बाजूने या दृष्टीने विचार करून चिंतन करून आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहे. धर्म खूप मोठा आहे. परमेश्वरांनी सांगितलेले तत्वसिद्धांत आचार विचार प्रणाली ही खूप मोठी आहे. परंतु जीवाला जे येईल किंवा करण्यासारखं आहे तेच परमेश्वरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. नुसतं सांगितलंच नाही तर स्वतः ते तत्वज्ञान आचार विचार आणि त्याग करून दाखवला आहे, जेणेकरून ह्या जीवानी कोणत्या प्रकारची विषय व्यवस्था करू नये. कारण परमेश्वर दयाळू माळू कृपाळू आहे. त्या कृपाळूपणातून ह्या जीवाचं हित फक्त आणि फक्त परमेश्वरच बघतात. आणि त्या हिताच्या अनुषंगाने या जीवानी स्वतःची मुक्ती करून घ्यावी, परमेश्वराला प्राप्त करून घ्यावं, परमेश्वराचा आनंद घ्यावा, या हेतूने परमेश्वरांनी सृष्टीची रचना केली, स्वतः अवतार घेतला आणि स्वतःच्या श्रीमुखी हे तत्त्वज्ञान अनेक प्रसंगानुरूप आपल्या अनेक भक्तांच्या निमित्ताने आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. परमेश्वरांनी परमेश्वराचं कर्तव्य केलं आहे. जे तत्त्वज्ञान आहे, जे आचार विचार प्रणाली आहे, ती आपल्यापर्यंत परमेश्वरांनी पोचवली. पण आपण त्यापर्यंत किती पोचलो आहे याचं सर्वस्वी जबाबदारी आणि कर्तव्य आपलं आहे, या जीवाचं आहे. म्हणून जीवाने जोपर्यंत अभ्यास करत नाही, जीव कोणाकडून तरी हे तत्त्वज्ञान समजून घेत नाही, कारण स्वतःहून या जीवाला ज्ञान संभवत नाही, हे परमेश्वरांनी स्पष्ट केलेलं असल्यामुळं आणि आपणही भौतिक जगामध्ये जीवन जगत असताना जोपर्यंत एखादा विषय आपण समजून घेत नाही, जाणून घेत नाही आणि अनुभवाने त्या प्रचितीला आपल्यापर्यंत, अनुभूतीला आपल्यापर्यंत पोचत नाही, तोपर्यंत आपल्याला कोणता विषय समजू शकत नाही. अध्यात्म हा खूप मोठा विषय आहे, खूप श्रेष्ठ तत्त्वज्ञान आहे. त्यामुळं हे परमेश्वर कृपेने आपल्याला भेटत असतं. बोध आणि बोधशक्ती ही परमेश्वराकडून येत असते. त्याचा उमट, त्याचं समजणं, जाणणं हे सर्वस्वी परमेश्वराकडून येत असतं. पण त्याच्यासाठी जीवाचा प्रयत्न अत्यंत गरजेचा आहे. परमेश्वराकडून येतं आहे म्हणून आपण काहीच करायचं नाही अशा विचाराने, अशा प्रवृत्तीनं जर आपण थांबून राहिलं तर पूर्णपणे नुकसान हे जीवाचं आहे. आणि म्हणून प्रयत्न करी दैवाचे साह्य, तू उभा ठाकलाशीची पुरे सिद्धी ते येथूनच नेजेत की. असे अनेक सूत्र आहे की जे परमेश्वराने आपल्याला पूर्णपणे लक्षात आणून देण्यासाठी, जाणीव होण्यासाठी आणि ह्या जीवानी काय करायचं, जीवाचं कर्तव्य काय समजण्यासाठी आपल्याला सांगितलेले आहे. आपल्याला करायचं आहे, करायला सुरुवात करायची आहे. केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे, कर मराठीमध्ये आपण ऐकत आलेलं. तसं परमेश्वराने सुद्धा सांगितलं आहे का, जर तुम्ही करायचं म्हटलं तर होऊ शकतं, करू शकतात. फक्त प्रयत्न, आपल्या जीवाला आपलं हित समजणं, त्याची जाणीव होणं आणि त्याची गरज वाटणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण गरज ही शोधाची जननी आहे आणि गरजेशिवाय काहीच होऊ शकत नाही. आपल्याला गरज वाटली तर आपण त्या गोष्टीचा शोध घेतो, चिंतन करतो, अभ्यासतो आणि ते करण्याचा प्रयत्न पण करतो. गरज असेल तर किती कष्टाची तयारी आपली असते, पण ही फक्त भौतिक जगासाठी. पण अध्यात्म हा असा विषय आहे, त्याला गरज वाटत नाही आणि म्हणून जीव करायचं म्हणून करतो, एक भीतीपोटी करतो. परंतु जेव्हा गरज वाटेल, सत्य काय, सत्य जाणून घेण्याची त्याची उत्सुकता जेव्हा चाळवते, तेव्हा त्या सत्याच्या अनुषंगाने तो पुढं सरकत असतो. भौतिक जगामध्ये असे कितीतरी लोक आहे की जे प्रशासकीय, व्यावसायिक आहे, अधिकारी आहे, राजकारणी आहे, खूप लोक आहे की ते पैसे कमावतात
मानपान कमवतात, इस्टेट कमवतात, परंतु तरीही स्वस्थता त्यांना लाभत नाही. आणि कधीतरी जेव्हा वेळ निघून जाते, वय उतार व्हायला लागतं, त्यावेळेस समजतं की सत्य काहीतरी याहून वेगळं आहे. त्यावेळेस ते समजत नाही, कारण 10 गेलेले 5 राहिले असं समजून बुद्धीची क्षमता ही कमकुवत झालेली असते शारीरिक दृष्टिकोनातून. त्यामुळे तो शोधत नाही, फक्त जे करत आलं त्यात अध्यात्म जास्त करण्याचा प्रयत्न करतो, पुण्यरूपाने करण्याचा प्रयत्न करतो, हेतूनी करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यापुढं जाण्याची त्याची ताकद संपलेली असते. परंतु परमेश्वराने आपल्याला जो अवसर विषयाशी तोच ब्रह्मविद्येशी या सूत्रातून सावध केलेला आहे की ज्या वयामध्ये तुम्ही या विषयाच्या अनुषंगाने पळत असतात, धावत असतात, तेच वय आपल्याला ब्रह्मविद्याशास्त्र सत्य काय जाणून घेण्याचे असतं. आणि म्हणून त्यावेळेस जर तुम्ही जाणून घेतलं, समजून घेतलं, तर नक्कीच आपल्या जीवाचं हित हा जीव परमेश्वर कृपेने करून घेऊ शकतो. अन्यथा वेळ निघून गेली तर काहीच पकडता येत नाही आणि त्याचं नुकसान मात्र हे सर्वस्वी जीवाचं असतं. म्हणून अनेक सूत्र परमेश्वरांनी सांगितलेले आहे, अनंत लीळा परमेश्वरांनी केलेल्या आहे. त्या लीळा सूत्र समजून घेऊन जर आपल्या जीवनाचं नियोजन आपण मुक्तीच्या अनुषंगाने, स्वास्थ्य सुखाच्या अनुषंगाने जर केलं तरच ते होऊ शकतं, अन्यथा आपोआप काहीच होत नाही. ही काही जादूची कांडी नाही, फिरवली म्हणजे आपोआप भेटलं. परमेश्वर दयाळू माळू कृपाळू आहे, देण्यासाठी बसलेला आहे, परंतु त्यालाही अटी शर्ती लागू आहे. कोणत्या जीवाला परमेश्वर देणार आहे, कोणत्या जीवाला ते घेता येऊ शकतं, ही सर्व तत्त्वज्ञानातून परमेश्वराने आपल्याला समजून सांगितलेले, जाणून सांगितलेले आहे. पण त्याची विषय व्यवस्था आपल्याला करता आली पाहिजे. काकू कक्षा भावार्थ प्रकरण जाणता आलं पाहिजे. नाही तर त्याची विषय व्यवस्था करणारे अनेक जीव आहे की माझा अधिकार नाही आहे, माझी योग्यता नाही, पात्रता नाही आहे, किंवा तत्त्वज्ञानामध्ये परमेश्वराने सांगितलेलं आहे का अशा अशा ठिकाणी जर भजन घडलेलं असेल तरच हा गुण उपजतो, आणि मग तर तो गुण उपजत नाही याचा अर्थ माझ्याकडून भजनच झालेलं नाही, मग आता मी कशाला करू. या साऱ्या विषय व्यवस्था हा जीव का करत असतो, का त्याला ते तत्त्वज्ञानाचा जो कार्यकारण स्वरूप लक्षणाच्या माध्यमातून, काकू कक्षा भावार्थ प्रकरणाच्या माध्यमातून तो विषय नीट समजून त्यांनी घेतलेला नाही. कारण हे विषय तत्त्वज्ञानामध्ये अनेक विषय आलेले आणि ते विषय कोणत्या कोणत्या प्रसंगानुरूप आणि कोणत्या उद्देशाने परमेश्वराने सांगितले हे जर नाही कळालं तर आपण कन्फ्यूज व्हायला वेळ लागणार नाही. ते माहितीच्या अनुषंगाने, एक नॉलेजच्या अनुषंगाने एक जनरल विषय परमेश्वर अनेक विषयाच्या अनुषंगाने मांडत असतात. आपण तो घेतला पाहिजे. आपण त्यात बसवला नाही आला पाहिजे. आपण त्यात बसतोय, आपण आता आहे, ही विषय अवस्था आपल्याला करण्याची तिथं गरज नाही आहे. आपल्यासाठी परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, आपल्यासाठी परमेश्वराने अवतार घेतला आणि हा बोधाच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला हे दिलं आहे. ही खूप मोठं शक्ती, खूप मोठी विद्या, ब्रह्मविद्याशास्त्राच्या माध्यमातून खूप मोठं ताकद आपल्याला दिलेली आहे. ती जाणीव आपल्याला परमेश्वराने करून दिलेली असल्यामुळं आपण अशा पद्धतीची विषय व्यवस्था करण्याची आपल्याला गरजच नाही किंवा आपण करू शकत नाही, करायला नाही पाहिजे. कारण ह्या ज्या गोष्टी हे सर्व आपल्याला समजलंय, कळालंय. ज्यांना समजलेलं नाही, ज्यांना कळालं नाही, त्यांच्यासाठी हा विषय आहे. पण त्यांनीही प्रयत्न केला तर परमेश्वर त्याला बोध देतात. कारण आपणही कधीतरी अन्य राटीमध्ये होतो, देवीदेवतेची भक्ती करत होतो. परमेश्वराने कोणाच्या तरी निमित्ताने आपल्याला हे विषय समजून सांगितले. आपण प्रयत्न केला, खरं खोटं, योग्य अयोग्याचा विचार केला, चिंतन केलं आणि मग आपण परमेश्वर भक्तीला लागलो. जेव्हा आपली तयारी होते त्याच वेळेस परमेश्वराचं बोध देण्याचं कार्य होतं. आपली मानसिक तयारी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परमेश्वरही काही करू शकत नाही. कोणत्याही गोष्टीमध्ये आपली तयारी असेल, मानसिक तयारी असेल तरच आपण शरीराने ती गोष्ट करू शकतो. आपण समजून घेतला, प्रयत्न केला, इथपर्यंत आलोय. हे करत असताना धर्माचा अभ्यास करतोय, परमेश्वराने सांगितलेले तत्त्वज्ञान समजून जाणून उमजून घेतोय. आता आपण अशा अवस्थेला पोहोचलोय का आपल्याला विषय व्यवस्था करण्याची गरज नाही, आणि अशा अवस्थेला पोहोचल्यानंतरही आपण विषय व्यवस्था करत असेल याचा अर्थ आपल्याला ते तत्त्वज्ञान जसं आहे तसं समजलेलं नाही आहे, आपण समजून घेतलेलं नाही.
म्हणून कोणासाठी ती वेशव्यवस्था आहे, कोणासाठी ती ज्या गोष्टी आहे की ज्यांनी जो टाळण्याचा प्रयत्न करतोय तो वेगळा विषय आहे. कोणत्या अवस्थेत आपण आहोत त्याच्यानुसार आपली विचारधारा, आपली दृष्टी बदलत असते. नामधारक अवस्थेची विचारधारा वेगळी असते, वासनिकाची विचारधारा वेगळी, एखाद्या साधकाची विचारधारा वेगळी, त्याच्याही पुढे जाऊन एक चर्यावंत त्यांची विचारधारा वेगळी. त्यामुळे आपण कोणत्या अवस्थेत आहोत त्याच्यानुसार आपण ते समजून घेतलं पाहिजे. मागच्या सत्संगामध्ये 2-3 विषयाला स्पर्श करून मी काही उदाहरणं दिले, त्यावरती अनेक सद्भक्तांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि त्यातून काही प्रश्न पण काही सद्भक्तांना निर्माण झालेले. परंतु ह्या सत्संगामध्ये किंवा पुढच्या सत्संगामध्ये त्या प्रश्नांची उत्तरं आपोआप भेटत राहतील. आपली वासना ही अत्यंत महत्त्वाची आहे, त्याच्यात सातत्य हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते सातत्य ठेवून त्या प्रयत्नांनी आपण पराकाष्ठा केली पाहिजे. परमेश्वर देण्यासाठीच बसलेले आहे, फक्त आपली वासना तिथपर्यंत पोचली परमेश्वर आपल्याला ते बरोबर देतात. मागच्या एका सूत्रापर्यंत आपण आलो होतो, ते अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे. ते जर योग्य पद्धतीनं आपण जर समजून घेतलं, जाणून घेतलं तर आपल्याला जे व्यक्तिविशेष आपण जे बघतोय किंवा व्यक्तीच्या अनुषंगाने आपल्याला थोडीशी तोंड ओळख त्यातून होऊ शकते एखाद्या साधकाची. आणि म्हणून ते सूत्र अत्यंत गरजेचं आहे. ब्रह्मचर्य त्रसले जी विषयाकारणे मडी उकरती. ब्रह्मचर्य त्रसले विषयांनी शब्दाचा अर्थ जर घेतला तर अत्यंत सोपा विषय आहे की विषयाच्या अनुषंगाने म्हणजे विषय भोगाच्या अनुषंगाने हे जीव एवढ्या थराला जातात, एवढ्या खालच्या स्टेपला जातात की ते विषय उपभोग घेण्यासाठी एखादं पुरलेलं प्रेतसुद्धा उकरून काढू शकतात. परंतु त्याच्या पाठीमागचा जो अर्थ आहे तो खूप मोठा गहन आहे. याचा प्रकरणवश जर आपण बघितला तर अज्ञात लीळा आहे. तपस्विनी औसा देवाला आपल्या पूर्व कर्माविषयी सांगते की मी असे गुरु बनवले होते आणि त्या गुरूंपासून कसे चुकीचे अनुभव मला आले. ते गुरु मला तत्त्वज्ञान सांगण्याच्या ऐवजी, माझ्या हिताचं सांगण्याच्या ऐवजी, माझ्याकडून धर्माच्या अनुषंगाने काही करून घेण्याच्या ऐवजी माझ्याकडून एक विषय लालसेने बघत होते किंवा विषय उपभोगाच्या अनुषंगाने माझ्याकडे बघत असल्यामुळं मी ते गुरु सोडले. आणि त्या अनुषंगाने परमेश्वरांनी सांगितलं की ब्रह्मचर्य त्रसले तर जीव विषयाकारणे मडी उकरतात. तर तू तर सुंदर अशी स्त्री समोर असल्यानंतर ज्यांचं ब्रह्मचर्य त्रसले ते तुला काय तत्त्वज्ञान सांगणार, काय ब्रह्मविद्या सांगणार. याचा अर्थ मी सरळ मागच्या वेळेस सांगितला होता तुम्हाला की एखादा साधक परमेश्वराने सांगितलेल्या तत्त्वज्ञानाच्या व्यतिरिक्त अपेक्षा करतात. त्याची कृती त्या तत्त्वज्ञानाच्या चौकटीच्या बाहेरची आहे. धार्मिकता सांभाळत असताना त्यांनी तडजोड केलेली आहे, विषयावस्था केलेली आहे. त्या व्यक्तीचं त्या परमेश्वराच्या प्राप्तीच्या ध्येयावरचं जी नजर आहे, जी दृष्टी आहे किंवा जे ध्येय आहे त्या ध्येयापासून तो ढाळलेला आहे. याचा अर्थ परमेश्वराने सांगितलेल्या आचारविचाराच्या रस्त्यावरती चालण्याची इच्छा नाही किंवा चालत असताना तो थांबलेला आहे आणि दुसरंच काहीतरी उपद्याप करतोय. याचा अर्थ त्याचं ब्रह्मचर्य त्रसलेलं आहे. ज्या जीवाला स्वतःचं हित समजतं, परमेश्वर प्राप्तीची इच्छा तो बाळगतो, परमेश्वर प्राप्तीतून मिळणारा फायदा त्याला समजतो, तो कधीही धर्माच्या तत्त्वज्ञानामध्ये तडजोड करत नाही. जितकं करण्यासारखे तितकं करतो, नाही करण्यासारखे गुपचूप बसतो, परंतु बाकीचे उपद्याप करत नाही. धर्माच्या नावाखाली जे अंधश्रद्धा मजबूर लोकांचा गैरफायदा घेऊन, अज्ञानी लोकांचा गैरफायदा घेऊन त्यांना चुकीचे मार्गदर्शन जे लोक करतात त्यांचं ब्रह्मचर्य त्रसले. ज्योतिषशास्त्र असेल, वास्तुशास्त्र असेल, कोणत्या तरी
विषयाच्या अनुषंगाने एखाद्या गोष्टीचा आधार घेणं, अनैतिक कृत्य करणं, खोटं बोलणं, धर्मतत्त्वज्ञान अभ्यासणं वेगळं आणि धर्मतत्त्वज्ञान अभ्यासायची फक्त ॲक्टिंग करणं, ढोंग करणं हा विषय वेगळा आहे. जे ढोंगे असतात ते यांचं ब्रह्मचर्य त्रसलेलं असल्यामुळं विषयाकारणे, मग पैशाच्या लालचेने असेल, मानमान्यतेच्या लालचेने असेल, जड पदार्थाच्या लालचेने असेल, मग मोठे मोठे वस्तू पाहिजे, गाड्या पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, त्या लालचेने आपोआपच त्याला ते पैसा उकळण्याच्या अनुषंगाने ते वेगळ्या क्लुप्त्या करतो. आता याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे. काही परंपरेने गोष्टी आलेल्या आहे, त्याच्याही पुढं जाऊन काही साधक या अंधश्रद्धा पसरवण्याच्या अनुषंगाने एखादी व्यक्ती जेव्हा संसारात अडकते, संसारामध्ये संकट येतात, अडचणी येतात, आणि एक मार्गदर्शन घेऊ म्हणून एखाद्या साधकाकडे जेव्हा जातात, तर त्यांनी परमेश्वराचा समर्थवाद सांगितला पाहिजे, आचारप्रणाली सांगितली पाहिजे, स्मरण सांगितलं पाहिजे, देवाच्या जे स्थान वगैरे प्रसाद आहे त्यांच्याकडं आपण कशी आपली योग्यता वाढू शकतो त्या अनुषंगाने, त्या साधनाने हे सांगितलं पाहिजे. त्याच्याऐवजी जर ती व्यक्ती वेगळी सांगत असेल, कर्मकांडाकड, विधीकड, अंधश्रद्धेकड नेत असेल, ते मात्र परमेश्वराच्या धर्माच्या तत्वाच्या वेगळं आहे. आणि हे जे लोक आहे हेच ते सांगू शकतात. जे धर्मावरती आहे, तत्त्वज्ञानावरती आहे, ते परमेश्वराचं सांगतील. जे तत्त्वज्ञानावरतून ढळालेले ते धर्माच्या तत्त्वज्ञानाच्या व्यतिरिक्त सांगतील. हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी धर्म जाणून घेणं, परमेश्वराचा समर्थवाद आपण समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. अज्ञानी माणूस यामध्ये आपोआप लगेच अटकला जातो की आपलेच आहे, मग आपल्याला चुकीचं कसं सांगतील. त्याला तेवढी जाण नसल्यामुळं तो मग संग्रहरूप थोड्या थोड्या विकल्पाला सुरुवात करतो आणि कधी धर्मावरून जातो हे त्याला कळालेलं नसतं. वेळ निघून गेलेली असते. धर्म जो अत्यंत प्रयासाने, अत्यंत प्रयत्नाने परमेश्वराच्या कृपेने भेटलेला असतो, ते या अज्ञानामुळं, अन्यथा ज्ञानामुळं आणि कोणावर तरी चुकीचा विश्वास टाकल्यामुळं निघून जातो. नुकसान मात्र त्या जीवाचं स्वतःचं होत असतं. म्हणून ब्रह्मचर्य त्रसलेली जी मंडळी ही जड आणि चेतन पदार्थाच्या लालसेनी कोणत्याही थराला जाऊ शकते. हे आपल्याला काही अनुषंगाने अनुभव आलेले असतात आणि त्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. पण सावध आपण कधी राहू? जेव्हा तत्त्वज्ञान आपल्याला कळेल, धर्म आपल्याला समजेल. तो धर्म आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या मनामध्ये तो उमटेल आणि आपल्या स्वतःच्या हिताची आपल्याला भूक लागेल, तेव्हा आपण त्यापासून सावध राहू. अन्यथा धर्म आपल्याला माहीत नाही, कोणीतरी सांगतंय तोच आपण धर्म म्हणून चाललं तर नक्कीच आपण फसण्याची शक्यता असते. म्हणून कर्मकांड, विधी नेमकं काय आहे, कशाला कर्मकांड म्हणतात, कशाला विधी म्हणतात, कशाला अंधश्रद्धा म्हणतात, कशाला विकल्प म्हणतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे केल्याने काय होतं, ते केल्याने काय होतं, हे थोडंच आहे, ते थोडंच आहे, असं म्हणून आपण थोड्या थोड्या गोष्टींतून धर्मावरून जाण्याची शक्यता असते. आणि अनेक सूत्रातून परमेश्वराने यामध्ये आपल्याला सावधानता बाळगायला लावलेली आहे. आणि असे सूत्र आपल्याला खूप काही देऊन जातात, खूप काही सांगून जातात. तर त्यावरती आपण अधिक चिंतन करून ते समजून घेतलं पाहिजे. वेळोवेळी परमेश्वराने आपल्याला सावध केलेलं आहे, आपल्याला आपली ओळख करून दिलेली आहे, धर्माची, तत्त्वज्ञानाची. खरा साधक, खोटा साधक, योग्य व्यक्ती, अयोग्य व्यक्ती याची जाण करून देण्यासाठी अनेक सूत्रातून आपल्याला परमेश्वराने ही आठवण करून दिलेली आहे. आणि त्यातलंच ही एक सूत्र आहे, म्हणून आपण ते समजून घेतलं पाहिजे. तेने तो मोकलावे, मग जयाचे ते सांभाळते. परमेश्वर म्हणतात, हा जो जीव आहे परमेश्वर भक्तीला लागला आहे. ईश्वर धर्मावरती लागल्यानंतर त्यांनी परमेश्वरावरती पूर्णपणे विश्वास ठेवून, पूर्णपणे निष्ठा ठेवून, परमेश्वराच्या समर्थवादावरती विश्वास ठेवून त्यांनी त्या धर्मावरती लागावं, धर्मामध्ये पूर्णपणे आपलं सर्वस्व सोडून द्यावं. अशा पद्धतीने एक निष्ठपणे, अनन्य भावे जर परमेश्वरावरती पूर्णपणे आपण निष्ठा ठेवली आणि धर्म करायला लागलो,
तो ज्याचा धर्म आहे, जो परमेश्वराचा धर्म, ज्या परमेश्वराने निर्माण केला, तो परमेश्वरावरती आपण विश्वास ठेवलेला आहे, ते कधी वाया जाणार नाही. तो परमेश्वर त्या जीवाला योग्य ठिकाण, योग्य रस्ता आणि योग्य मार्गदर्शन आणि योग्य ध्येयापर्यंत घेऊन जातात. त्याचा जो धर्म आहे तो बरोबर तो सांभाळून नेत असतो. आणि आपणही कोणावरही विश्वास ठेवत नाही. ज्याविषयी आपल्याला गॅरंटी असते, योग्य मार्गदर्शन करू शकतात, आपलं काम होऊ शकतं, विश्वास टाकला तर त्या विश्वासाला तडा जाणार नाही, अशा लोकांना आपण काहीतरी सांगतो, आपल्या सद्भक्तांना सांगतो, मित्रमंडळी असतील, नातेवाईक असेल, किंवा मदत मागण्याच्या अनुषंगाने आपण कोणाकडे मदत मागत नाही. परंतु त्या योग्यतेची व्यक्ती असेल तर आपण सर्वस्वी त्याला सांगतो. परंतु जीवाकडून धोका होण्याच्या 99% शक्यता असतात, कारण जीव आहे. पण अनुभवातून या गोष्टी समजतात. तसं परमेश्वराच्या बाबतीत आपण करायची मनात शंका आणण्याची गरज नाही, कारण परमेश्वराने आपल्याला वचनं सांगितलेले. वचनं म्हणजे प्रॉमिस. या जीवाच्या हितासाठी परमेश्वराने काय केलं नाही याचा जर विचार केला तर सर्वस्वी परमेश्वरावरती आपण टाकून जर दिलं, निरावलंब निर्माण केला आपल्या विचारामध्ये, बुद्धीमध्ये, तर नक्कीच परमेश्वर आपल्याला त्यांच्यापर्यंत अयोग्य जीवाला योग्य करून परमेश्वर प्राप्तीला घेऊन जातात. याची अनुभूती, याची प्रचिती आपल्याला येऊ शकते. परंतु त्याच्यासाठी ईश्वर मार्गावरती जीव सोडून दिला पाहिजे, सर्वस्वी सोडलं पाहिजे. आणि एवढं सोपं नाही आहे. आपल्याला समजतं, तत्त्वज्ञान समजतं, आचार विचार प्रणाली समजते, सूत्रपाठ आपण वाचन करतो, लीळाचरित्र वाचन करतो, स्मृतिस्थळाच्या कितीतरी स्मृती आपल्या पाठ आहे, सत्संग आपण ऐकत असतो. पण जेव्हा परिस्थिती येते, वेळ येते निर्णय घेण्याची, वेळ येते संकट अडीअडचणीतून मार्ग काढण्याची, त्यावेळेस खरी परीक्षा असते. हे तत्त्वज्ञान आपल्याला किती कळालं, किती समजलं. थोड्याशा संकटातसुद्धा आपण डगमगून जातो. आणि त्या डगमगल्यामुळं जी व्यक्ती कर्मकांडावरती, विधीवरती, अंधश्रद्धेवरती बोलत होती, त्याचाच आधार ती घेण्याची शक्यता असते. म्हणून आपला तो धर्म, त्याचं तत्त्वज्ञान आपल्याला किती समजलं, किती कळालं आहे, ती परमेश्वर वस्तू ही काय आहे, ही शक्ती काय आहे, समर्थवाद काय आहे, हे जर कळालं तर सर्वस्वी आपण त्याच्यावरती सोडून देऊ शकतो, अन्यथा नाही सोडून देऊ शकत. मग खूप तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणारे जीव छोट्या छोट्या गोष्टींना डिस्टर्ब होतात आणि अयोग्य गोष्टीचा आधार घेणारे आपल्याला अनुभवास येतात. ते मात्र फक्त शब्दाशा ज्ञान आहे, एक पोपटपंछीला काय अर्थ नाहीत. एक व्यक्ती मला भेटली की अशा व्यक्तीचे 5 स्थळं झालेले, अभ्यास केलेला आहे म्हणे खूप. तर चांगली गोष्ट आहे, अभ्यास करणं हे परमेश्वराच्या धर्मामध्ये व्हेरी IMP आहे. आणि ते जर केलं तरच परमेश्वर समजू शकतो, कळू शकतो किंवा परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जाऊ शकतो. परंतु मला त्या व्यक्तीविषयी काही गोष्टी मी बघितल्या होत्या, अनुभवास आल्या होत्या. त्यांना जेव्हा मी सांगितलं की तुम्ही म्हणताय अभ्यास केला आहे, परंतु या गोष्टी तर मला अनुभवात चुकीच्या आल्या, मग ते असे का निष्ठेने राहत नाही. परमेश्वर भक्तीमध्ये निष्ठा ही अत्यंत गरजेची असते, अनन्यभावे शरण जाणं हे अत्यंत गरजेचं असतं. मग ते का विकल्पाचा आधार घेतात, का अंधश्रद्धेचा आधार घेतात. तेव्हा त्यांनी सांगितलं की अभ्यासात ते खूप तरबेज आहे, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा, कोणत्याही प्रश्नाला ते उत्तर देऊ शकतात. परंतु प्रश्नाला उत्तर ते देऊ शकतात याचा अर्थ परमेश्वर भक्तीत ते बसले असं होत नाही. ती पोपटपंछी तत्त्वज्ञान काही उपयोगाचं नाही. ते आपल्याला आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये उतरावं लागेल, तसा आचार करावा लागेल, तशी निष्ठा आपल्या मनातून आपल्याला निर्माण करावं लागेल. परमेश्वराला सर्व कळतं असं म्हणून आपण परमेश्वराशी सांगणं कधी बंद करत नाही. ते मन मोकळं करण्याच्या उद्देशाने असेल तर अतिउत्तम, अन्यथा सांगितल्याशिवाय परमेश्वर करणार नाही अशा भावनेने असेल तर तो धर्म कळाला, तो परमेश्वर कळाला असं होऊ शकत नाही. म्हणून परमेश्वरावरती निष्ठा ठेवणं, परमेश्वरावरती सर्वस्व सोडणं आणि परमेश्वरानेच जे सांगितलंय तसंच करणं, मनामध्ये शंका न आणणं, हा विषय वेगळा. आणि अभ्यास येतोय, मी बोलू शकतो, सांगू शकतो, ऐकू शकतो, एखाद्या प्रश्नाला उत्तर देऊ शकतो, हा विषय वेगळा आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. एखादा सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा निष्ठा ठेवून परमेश्वराची भक्ती करत असेल तर तो चांगला ज्ञानीयाच्या पुढे आचार करू शकतो.
आपल्या धर्मामध्ये एक स्मृती येते हजारेवाले राज म्हणून. परमेश्वर उत्तरापंथी गेलेले असतात. आपला मार्ग मंडळीच्या पद्धतीनं रूढी परंपरेने मार्ग पद्धत चालू असते. एक मोठे बाबा रुद्धपूरला आपल्या मार्गमंडळीसहित चातुर्मासासाठी गेलेले असतात आणि त्याच मार्गामधली एक सर्वसामान्य व्यक्ती की ज्याला अभ्यास येत नाही, वाचता येत नाही, ऐकता येत नाही आणि त्याला त्याची जाणीव आहे, त्या व्यक्तीला त्या गोष्टीची जाणीव असल्यामुळं आपण काय करावं असं म्हणून त्यांनी बाबा पोथीत बसलो तर आपल्याला कळत नाही, समजत नाही, अभ्यास घोक वगैरे या आपल्या आवाक्याच्या बाहेरच्या गोष्टी, मग आपण दास्य करावं. आणि मग आपल्या गुरुबांकडून त्यांनी दास्य मागून घेतलं. ते दास्य असं होतं की जिथं सकाळी लोक प्रातविधीला जायचे, बाहेर जायचे, घाण करायचे, ती पूर्ण घाण उचलून रुद्धपूरच्या बाहेर टाकायचे. कारण ते पवित्र स्थान कणनकण तिथं परमेश्वराच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आहे. त्या अनुषंगाने त्यांनी ती सेवा अहोरात्र करायला सुरुवात केली. आता ती सेवा ते करत असताना त्यांच्या अंगाचा वास यायचा, त्याच्यामुळे त्यांना कोणी जवळ घेत नव्हतं, त्यांच्या जवळ कोणी जात नव्हतं, पण त्यांना त्याचं दुःख नव्हतं. आपलं परमेश्वराने जे सेवादास्य सांगितले त्या सेवादास्य इमानी इतबारे अत्यंत निष्ठा ठेवून त्यांचं चालू होतं. असाच काळ जात असताना एक वेळ त्या पूजनीय मोठ्या बाबांना जाणवते की आपली जाण्याची वेळ आलेली आहे आणि आता ही जाण्याची वेळ आली तर आपल्या ह्या गादीवरती आपला उत्तराधिकारी नेमून आपल्याला जावं लागेल. ही परंपरा, हे तत्त्वज्ञान पुढं चाललं पाहिजे. धर्माचं तत्त्वज्ञान, धर्म टिकला पाहिजे, त्याला आधार आपण दिला पाहिजे. अशा अनुषंगाने त्यांनी आपल्या शिष्यांकडे बघितलं, मार्गाकडे बघितलं. 100 बडकर एक शिष्य होते, कितीतरी ज्ञाना अभ्यास खूप मोठे असे ज्ञानीपात्र असल्यानंतर आणि त्यांची संख्या खूप वाटल्यामुळं त्यांना कन्फ्युजन निर्माण झालं की नेमकी उत्तराधिकारी निवडायचं कोणाला. त्यांची ती ताकद तिथपर्यंत निर्णयापर्यंत पोहोचू शकली नाही आणि मग त्यांनी विचार केला का आता परमेश्वरच आपल्याला सहाय्य करू शकतात. परमेश्वराकडे विडा ठेवला, प्रार्थना केली की देवा, हा निर्णय मी घेऊ शकत नाही, तुम्ही तो कल द्या, तुम्ही ते सूचित करा. ती व्यक्ती योग्य कोणती, अयोग्य कोणती हे मी निवडू शकत नाही, ते तुम्ही ती कोणती योग्य व्यक्ती हे मला सांगा, तेव्हा मी तो निर्णय घेऊ शकतो. आणि मग परमेश्वरांनी त्यांच्या प्रार्थनेला हक दिली, सहाय्य केलं. आणि त्यानंतर जी व्यक्ती कोणत्याही प्रकारे अभ्यास करत नव्हती किंवा अभ्यास येत नव्हता, फक्त सेवादास्य करत होती, त्या व्यक्तीचं नाव परमेश्वराने त्यांना सूचित केलं. आणि मग त्यांना आश्चर्याचा धक्का बसला का आपण कोणाकडे कोणत्या नजरेने, कोणत्या दृष्टीनं बघतो. आपलं असं होतं, समोरच्या व्यक्तीकडे आपण वेगळ्या दृष्टीनं बघतो आणि जेव्हा अनुभवास येतं तेव्हा कोणती तरी ती वेगळी विचाराची, वेगळ्या दृष्टीची व्यक्ती असते, वेळ निघून गेलेली असते. म्हणून आपल्या बरेच प्रसंगानुरूप बरेच व्यक्तीच्या संदर्भात आपले जे अनुमान आहे, आपले आडाखे आहे, हे चुकीचे ठरतात. पण कोणत्याही गोष्टीची घाई न करता मनुष्य समजून घेणं एवढं सोपं नाही आहे. आपल्याला आपण समजून घेतलेलं नसतं, आपण कोण आहोत हे आपल्याला पूर्णपणे सांगता येत नाही. आपण दुसऱ्या व्यक्तीचं कसं व्यक्तिमत्व समजून घेऊ शकतो. बाह्य अंगाने पाहणं आणि अंतरांगाने पाहणं खूप मोठा फरक आहे. त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. दुसऱ्या दिवशी बाबांनी डिक्लेअर केलं की मी आता उत्तराधिकारी निवडणार आहे. उद्या हा सकाळी आसन रचा, हे करा, ते करा, सर्व बाबांनी सूचना दिल्या. सर्वांना आश्चर्य वाटलं, सर्वांना उत्सुकता वाटली की आता बाबा कोणाचं नाव सुचवणार. आणि ती वेळ आली, प्रत्येकाला असं वाटायचं का बाबांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि बाबा माझंच नाव सुचवतील, ते योग्यतेचा, त्या अधिकाराचा मीच आहे, माझ्यापेक्षा कोणाला ज्ञान येतं, कोणाला समजतं. अशा पद्धतीनं प्रत्येकाला ते वाटत होतं. यांचा तर विषयच नव्हता, मनातही येऊ शकत नाही. परंतु बाबांनी सकाळी आदेश दिला का त्यांना वालेराज जे आहे त्यांना बोलवा, त्यांना आंघोळ घाला, त्यांना नवे कपडे घाला. सर्वांना असं वाटलं की सर्वांसाठी बाबा करतात आपलेपणाने. या शिष्यावरही त्यांचं तेवढंच प्रेम आहे, कारण ते सेवा करतात, दास्य करतात. आणि अशा मंगलमय प्रसंगी सर्वांनी स्वच्छ राहावं, सर्वांनी नवे कपडे घालावेत, अशी बाबांची मानसिकता, इच्छा असेल म्हणून त्यांनी असं सांगितलं. म्हणून त्यांना
आणल्या गेलं, आंघोळ घातली, त्यांना नवे कपडे घातले. त्यांना त्याचं आश्चर्य वाटलं. मनोमन ते सुखावले का बाबांनी आपल्यावरती नजर ठेवली, आपलंसुद्धा ते शुभचिंतन करतात. परंतु प्रसंग वेगळा होता, हे कोणाच्या लक्षात आलं नाही. आणि मग बाबांनी ज्यावेळेस ते नाव डिक्लेअर केलं ते होतं हजारेवाले राजबाबांचं. सर्वांना आश्चर्य वाटलं. त्यांनासुद्धा ते रडायला लागले की माझी योग्यता नाही, माझी पात्रता नाही, माझ्याकडून काय चुकलं असेल. ते माफी मागायला लागले बाबांची. पण बाबा म्हणे नाही, तुम्ही बसा, तुम्हीच योग्यतेचे आहात, या अधिकाराचे तुम्हीच आहात. सर्वांना आश्चर्य वाटलं. मग बाबांनी सर्वांना सांगितलं की असा असा प्रसंग, मी देवाला प्रार्थना केली, मी तो निर्णय घेऊ शकत नव्हतो आणि हे देवाने सूचित केलेलं आहे. त्याच्यामुळं तुमचं आम्हाला आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही. कारण भक्ताची थोरवी देवच जाणे, आपण नाही समजू शकत, नाही जाणू शकत. आणि त्याच हजारेवाले बाबांनी नंतर पूर्वी प्रकरणावरती 6 महिने पोथी चालवली. अनेक अनुषंगाने, अनेक बाजूनी ते तत्त्वज्ञान त्यांनी मांडलं. आपल्या धर्मामध्ये अशा कितीतरी गोष्टी आहे, कितीतरी प्रसंग आहे की जे आश्चर्यजनक आहे. ह्या चरित्रामध्ये गेल्यानंतर परमेश्वराच्या कडेने परमेश्वराने ठरवलं तर काय होऊ शकत नाही, हे कितीतरी लीळेवरून आपल्याला जाणवतं. पूजनीय माईम भट आचार्यांकडे वेगळ्या नजरेने पाहत होते. त्यांचा तो भ्रम तोडावा म्हणून आचार्यांना परमेश्वराने बोलायला लावलं आणि असं तत्त्वज्ञान बोलायला लावलं का जे माईम भटांनी कधी ऐकलं नव्हतं. गोविंदप्रभू बाबांच्या ठिकाणी अन्य साधू आपल्या 500 शिष्यांबरोबर आले. त्यांच्याशी गोविंदप्रभू बाबा माईम भटांना बोलायला लावतात आणि त्यांची पूर्ण मानसिकता, त्यांचं अज्ञान फेडतात. हे परमेश्वर कृपेने होऊ शकतं आणि परमेश्वराने करून घेतलं तर होऊ शकतं. आपण बोलणं, आपलं सांगणं, आपलं ऐकणं, आपलं समजणं, आपली जाणीव हे सर्वस्वी परमेश्वराचं आहे. पण त्याच्यासाठी प्रयत्न हा जीवाचा आहे, कड हा जीवाचा आहे, वासना ही जीवाची. म्हणून आपण वासना केली पाहिजे, आपण तशी परमेश्वराकडे प्रार्थना केली पाहिजे, तर त्या गोष्टी होऊ शकतात, अन्यथा होऊ शकत नाही. म्हणून सर्वस्वी परमेश्वराकडे आपण देऊन टाकावं आणि मग परमेश्वर ज्या मार्गावरती नेतील, ज्या रस्त्यावरती नेतील, तो रस्ता, तो मार्ग आपल्यासाठी परमेश्वराने निवडलेला आहे. म्हणून अयोग्यतेचा तिथं विषयच नाही, मनात सुद्धा शंका आली नाही पाहिजे. त्या रस्त्यावर आपण चालू राहिलं पाहिजे. त्या निरवलंबतेला जो जीव पोचेल, मग तो साधा नामधारक असेल, वासनिक असेल, भिक्षुक असेल, त्याची कृती वेगळी असते. आणि भौतिक जगामध्ये असे प्रसंग आपल्याला अनेक वेळा अनुभवायला येतात. आपण ठरवलेलं काहीतरी वेगळं असतं, आपल्या जीवनात काहीतरी वेगळंच येतं. माझ्या जीवनामध्ये तर अशा कितीतरी प्रसंग येतात. निर्णय घ्यायची वेळ आली आणि कन्फ्युजन असलं का थांबून घ्यायचं, परमेश्वराकडे प्रार्थना करायची. 2-4 दिवसात तो निर्णय आपल्या समोर आलेला असतो आणि मग आपण विचार करतो की ह्या बाजूने आपण विचारच केला नव्हता. म्हणजे परमेश्वर आपल्या हिताचाच विचार करतात. जे बी आपल्या जीवनामध्ये येईल, जे बी आपल्या जीवनात येईल, ते सर्वस्वी परमेश्वराने दिलेलं असतं. म्हणून ते स्वीकारणं आणि त्या स्वीकारातून आपलं जीवन परमेश्वरापर्यंत नेण्याचा प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य. नाही तर हे काय, हे कशासाठी, आपल्या जीवनात काय येतं, असंच का होतं, तसंच का होतं, हे कारणं सांगणारे जे जीव आहे हे परमेश्वर भक्तीच करू शकत नाही. परमेश्वर भक्ती त्यांना कळालीच नाही. म्हणजे तक्रार आणि कारणं सांगणारा जो जीव हा दैवराटीच असू शकत नाही. जो कधी कारणं सांगत नाही आणि विषय व्यवस्था करत नाही, तक्रार सांगत नाही, कोणाचे विषय नाही, कोणत्याच कामाविषयी नाही, स्वतःविषयी नाही, कशाच विषय नाही, तो मात्र परमेश्वराचा भक्त आहे. कारण त्यांनी सर्वस्वी परमेश्वरावर ठेवलेलं असतं. आणि जे बी समोर येईल ते परमेश्वराने दिलेलं आहे. जे होईल ते चांगल्यासाठीच होईल, आपलं चांगलं याच्यातच आहे, कारण परमेश्वराने दिलेलं आहे असं म्हणून करणं ही आपली निष्ठा, आपला समर्थवादाचा भाव पक्का असला पाहिजे. आणि म्हणून परमेश्वराने सांगितलं आहे का पुरुषाने ईश्वर धर्मावरती पूर्णपणे जीव सोडून दिला पाहिजे आणि मग ज्याचा धर्म आहे तो बरोबर सांभाळेल. परमेश्वर आहे, परमेश्वराचा धर्म आहे, परमेश्वर आपल्याला बरोबर सांभाळेल. आजपर्यंत परमेश्वरानेच सांभाळत आणलेलं आहे. म्हणून देवकृपा असते आपल्या जीवनामध्ये, खूप मोठी देवकृपा असते. आपल्या जीवनामध्ये जे आलेले सुख असतात ही देवकृपा असते, दुःख असतात हे आपलं पूर्वकर्म असतं. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये कधी संकट आले, अडचणी आल्या आणि खूप अडचणीतून, संकटातून आपापल्या परीने प्रत्येकाने जीवन काढलेलं असतं. कधीतरी परमेश्वराशी बोला, परमेश्वराशी भांडा, तक्रार करा.
की देवा मी तुझा भक्त आहे, तू सांगितल्याप्रमाणे आचार विचार प्रणाली करतो, जेवढं करता येईल तेवढं मी करतो, परंतु माझ्या जीवनामध्ये इतक्या अडचणी का, इतके संकट का, इतके चढ उतार का? हे आपण जेव्हा परमेश्वराकडे बोलल्यानंतर मग परमेश्वराच्या बाजूने विचार करा. परमेश्वर आपल्याला एका शब्दात गप्प करतील. तुझ्या जीवनात संकट आले, अडचणी आल्या, प्रॉब्लेम्स आले, मला 100% मान्य, कारण ते तू मिळवलेले होते. हे तू आता 100% मान्य कर. परंतु आता माझी कृपा समजून घे की संकट आले, अडचणी आले, प्रॉब्लेम्स आले, चढ उतार आले, ते थांबले का? त्याच्यावरचं सोल्युशन कोणी दिलं? त्याच्यावरचा मार्ग कोणी दाखवला? त्यातही तरुण जाण्याची जी शक्ती आहे ही कोणी दिली? ही परमेश्वराने दिलेली. त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की अरे खरंच आपल्या जीवनात खूप संकट आले, अडचणी आल्या, परंतु त्या अडचणीतून, त्या संकटातून आपण सही सलामत सुटलोय. हे सोडणं हे परमेश्वराचं आहे. संकट येणं हे आपलं पूर्वकर्म आहे. ते आपण मिळवलेलं ते येणारच आहे. मग कोणत्या बाजूचं असेल? आर्थिक असेल, कौटुंबिक असेल, शारीरिक असू शकतं, मानसिक असू शकतं, इकॉनॉमिक असू शकतं, आर्थिक. परंतु ते थांबत नाही. त्याच्यावरचं सोल्युशन आपल्याला भेटतं आणि आपण पुढं चालत राहतो. हे परमेश्वराची कृपा, हे परमेश्वराचं सहाय्य. हे आपल्याला जाणवलं पाहिजे, आपल्या लक्षात आलं पाहिजे. आपण आपल्या बाजूने विचार करतो, आपल्या कडेने विचार करतो, पण परमेश्वराच्या बाजूने, परमेश्वराच्या कडेने जर विचार करायचा असेल तर हे तत्त्वज्ञान समजल्यानंतर परमेश्वराची बाजू आपल्याला पक्की लक्षात येते, जाणवते, उमटते आणि मात्र मग त्यावेळेस परमेश्वराविषयी आपली कोणत्या मनात तक्रार राहू शकत नाही. जेव्हा त्यांच्याविषयी राहत नाही तेव्हा समाजाविषयी पण राहत नाही, आपलीसुद्धा आपल्याविषयी राहत नाही. आपण सर्वस्वी त्यावेळेस परमेश्वराचं होऊन जाऊ शकतो. आणि म्हणून एक एक सूत्र आपल्या हृदयामध्ये उतरवणं इतकं सोपं काम नाही, परंतु त्याचं चिंतन जर केलं, त्याचं मर्म, त्याचा अर्थ आपण योग्य पद्धतीनं समजून घेतला तर खरंच ते सूत्र, एक सूत्रसुद्धा आपल्याला पूर्ण जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. दुसरं काही करण्याची गरज नाही. या एका सूत्रातूनच सर्वस्वी परमेश्वराच्या पूर्णपणे तन मन धनाने परमेश्वरावरती सोडून द्यायचं आहे. मग परमेश्वर म्हणतात जे बी ज्याचा धर्म आहे ते बरोबर सांभाळणार आहे. सोडून द्या परमेश्वरावरती सर्व. पहिल्यापासूनच सोडून द्या. आपण काय करतो, खूप प्रयत्न करतो, पण आपण हारलो का मग म्हणतो आता दैव करील तसं. पहिल्यापासूनच सोडून द्या. ती निष्ठा, तो भाव, आपला वेळ वाया जाणार नाही त्यातून. कारण परमेश्वराला माहिती आहे सर्वस्वी माझ्यावर अवलंबून आहे. द्रौपदी ज्यावेळेस परमेश्वराकडे प्रार्थना करते श्रीकृष्ण महाराजांकडे, तेव्हा परमेश्वर येतात आणि तिची लज्जा रक्षण करतात. अगोदरचा वेळ तिला घालवायची काही गरज नव्हती, पण अनुभव आल्याशिवाय माणूस, अनुभूती प्रचिती आल्याशिवाय माणूस पुढं सरकत नाही. ती पांडवांकडं याचना करत होती, द्रोणाचार्यांकडे, भीष्माचार्यांकडे याचना करत होती. तो वेळ वाया गेला तिचा, ते प्रयत्न पण वाया गेले. परंतु त्या प्रयत्नाच्या वायाच्या जाण्याच्या माध्यमातूनच तिला परमेश्वराचा समर्थवाद कळाला आणि परमेश्वराची भक्ती कळाली. तेव्हा अनन्य भावे ती शरण गेली, तेव्हा परमेश्वराने तिला सहाय्य केलं. आता आपल्याला कळलेलं आहे, अनेक लीळेच्या माध्यमातून, सूत्र वचनांच्या माध्यमातून कळालेलं आहे. मग आपण इकडं तिकडं प्रयत्नच करायचा नाही, सर्वस्वी परमेश्वरावर सोडायचं आणि आपला आपला प्रयत्न चालू ठेवायचा. परमेश्वर योग्य रस्त्यावरती, योग्य मार्गावरती आपल्याला नक्कीच ते घेऊन जातील. यात कोणत्या प्रकारची शंका घेण्याचं काही कारण नाही. म्हणून धर्मतत्त्वज्ञान समजून घेणं विषय वेगळा आणि त्या तत्त्वज्ञान समजून घेतल्यानंतर त्याच्यानुसार वागणं, आचार करणं हा विषय वेगळा आहे. परमेश्वराला आचार करण्याची अपेक्षा आहे, समजून घेण्याची अपेक्षा नाही. पण समजून घेतल्याशिवाय आचार करू शकत नाही आपण. मग ती पुढच्या स्टेपवरती आपण गेलं पाहिजे. खैरी काडीला महात्मा विक्रेना ऐसिया व्हावे. मग हे करत असताना काय करायचं म्हटले, कसं राहायचं? एकाच्या सूत्राच्या पाठीमागं पुढचं सूत्र आलेलं असतं आणि ते अत्यंत सुंदर त्याचा पुढचा अर्थ आपल्याला सांगत असतं की हे करत असताना पूर्वी एखाद्या गुन्हेगाराला हे राजेवाडे शिक्षा द्यायचे आणि ती शिक्षा ही खैरी जुंपण्याची असायची. म्हणजे एखादा घाणा असायचा, जसं आज आपण ऊसाचं गुऱ्हाळ बघतो, त्यालाचे घाणे वगैरे आपल्याला पाहायला भेटत नाही, परंतु ते घाणे होते, त्याला जुंपवायचे आणि ती शिक्षा त्याच्यासाठी असायची. परंतु त्याला ते मान्य असायचं का आपण गुन्हा केलेला आहे आणि ही शिक्षा आपल्याला आहे. तो अजिबात डिस्टर्ब व्हायचा नाही, रडणं, गागणं, तक्रार अजिबात करायची नाही. अत्यंत स्वस्तपणे तो शिक्षा भोगायचा. आणि त्याला शिक्षा दिली जायची. आणि त्याला शिक्षा दिल्यानंतर त्याला पुढच्या स्टेपवरती जायचं. परंतु त्यावेळेस त्याला शिक्षा दिली जायची. परंतु त्यावेळेस त्याला शिक्षा दिल्यानंतर त्याला पुढच्या स्टेपवरती जायचं.
तो जी शिक्षा आहे ती पूर्णपणे करायचा. कोणत्या प्रकारचा तो डिस्टर्ब होत नव्हता. अत्यंत निर्विकार पद्धतीने एखाद्या व्यक्तीला असं वाटेल की हा इतका निर्विकार, इतका शांत, याचा अर्थ हा गुन्हेगार आहे की नाही. परंतु परमेश्वराने हे सूत्र सांगितलेलं आहे एका साधकाला. एखादा गुन्हेगार गुन्हा केल्यानंतर त्याला खैरी झुंपण्याची जी शिक्षा दिल्या जाते आणि तो इमानीद्वारे अत्यंत निर्विकारपणे कोणत्या प्रकारची तक्रार न करता ती पूर्ण करतो. अशा पद्धतीनं साधकांनी किती अडचणी आल्या, किती संकट आले, कितीही दुःख आले, तर अत्यंत निर्विकारपणे ती साधना, ती स्वस्थता परमेश्वराच्या भक्तीमध्ये त्यांनी ती तल्लीनता ठेवली पाहिजे, असली पाहिजे. ती स्वस्थता त्याला ती मिळवता आली पाहिजे. तर त्या विशिष्ट अवस्थेला तो जीव पोहोचलेला आहे. अन्यथा थोड्या थोड्या गोष्टीतून डिस्टर्ब होणारे लोक भरपूर आहे. काही खरं नाही असं म्हणणारे लोक आहे, भक्ती सोडणारे पण लोक आहे, किंवा उपाय म्हणून विकल्पाला शरण जाणारे पण लोक आहे. पुढं सरकलेच नाही तर त्याची अनुभूती प्रचिती येईल कुठं. आणि हा प्रचिती धर्म आहे, परमेश्वराने सांगितलं आहे. पण त्यासाठी आपल्याला लागतं परमेश्वराच्या समर्थवादावरची निष्ठा, धाडस, आपल्या मानसिक पवित्रतेतून आपण चालण्याची प्रवृत्ती ठेवली पाहिजे आणि सर्वस्वी परमेश्वरावरती सोडून दिलं पाहिजे. तेव्हाच तो अनुभूती प्रचिती त्याला येऊ शकते. आणि म्हणून साधकाचं लक्षण काय, साधकाकडून अपेक्षा काय परमेश्वराची, हे परमेश्वराने या सूत्रातून आपल्याला सांगितलेलं आहे. एकाच्या पुढचं मागच्या सूत्राला अनुलक्षून त्याचं स्पष्टीकरण देत असतात. ब्रह्मचर्य त्रसले मग जीव विषया कारणे मडीव करतात, परंतु हे करत असताना मग त्यांनी ते न करता, मडी न उकारता, ब्रह्मचर्य त्रसू न देता सर्वस्वी परमेश्वरावरती सोडून द्यावं. ते सोडल्यानंतर परमेश्वर त्याचा धर्म बरोबर सांभाळील, आपल्याला सांभाळत परमेश्वराच्या ध्येयापर्यंत, परमेश्वरापर्यंत ते स्वतः घेऊन जातील. अशा पद्धतीचं पुढं सूत्र आहे. आणि हे करत असताना त्या साधकांनी अत्यंत निर्विकारपणे अडी अडचणी, संकट, आपण पूर्वकर्मात मिळवलेले जे भोग आहे ते कशा पद्धतीनं आपण भोगले पाहिजे, असं सूत्र परमेश्वराने एकाच्या पाठी आपल्याला कसं सुंदर असं गुंफण केलेली हे आपल्याला जाणवतं. म्हणून धर्म समजून घेणं जेवढं आनंददायी आहे, जाणून घेणं त्याच्यापेक्षा आनंद आहे. आणि तो आपण स्वतः आपल्या हृदयात उतरून आपल्या आचरणाला सुरुवात करत त्याच्या पुढचा आनंद आहे. हे आनंदाचे आनंद असं आपल्याला ते भेटत राहील, परंतु त्यात उतरला पाहिजे, तो अनुभव आपण घेतला पाहिजे ना. आपण वासनिक अवस्थेत, नामधारक अवस्थेत असताना कौटुंबिक जीवनात अशा अनेक अडचणी, संकट येतात. आपण मिळवलेल्या असतात छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला अडचणी येते, आर्थिक अडचणी येतात, सामाजिक अडचणी येतात, कौटुंबिक अडचणी येतात. परंतु अत्यंत निर्विकारपणे आलिया भोगाशी असावे सादर, असं म्हणून आपलं ते आहे कर्म, ते भोगावं लागेल. आणि अत्यंत निर्विकारपणे शांततेने आपण ते पावलं उचलत चाललं पाहिजे. त्याच्याविषयी तक्रार करून काय उपयोग नाही, कारण आपण मिळवले ते आपल्याला भोगावत लागणार आहे, अशी मानसिकता ठेवून आपण ते चाललं पाहिजे. अत्यंत शांततेने, स्वस्थतेने, निर्विकारपणे चाललं पाहिजे. कारण कोणती गोष्ट जास्त वेळ राहत नाही, टिकत नाही. प्रत्येक अडीअडचणीला, प्रत्येक संकटाला, प्रत्येक चढउताराला सर्वात मोठा उपाय आहे वेळ. ती वेळ जाऊ दिली की आपोआप त्यातून मार्ग निघतो आणि तो परमेश्वर पुढं आपल्याला हात द्यायला उभाच आहे. तो हात आपण त्या परमेश्वराकडे दिला पाहिजे. संकट येऊ द्या, अडचणी येऊ द्या, डगमगायचं काही कारण नाही. त्या संकटात, अडीअडचणीतून त्या परमेश्वराची ओळख आपल्याला होत असते. आपली जाणीव, आपला धर्म आपल्याला समजत असतो. तो आरसा आपल्याला समोर दिसत असतो की अशा अडीअडचणी, संकटात सुद्धा आपण धर्म कसा सांभाळतो. सुखामध्ये धर्मावरून जाण्याची शक्यता असते आणि दुःखामध्ये धर्मावरून जाण्याची शक्यता असते. तेच नेमक्या परीक्षा आपल्याला बसायचं आहे. सर्वस्वीच गेल्यानंतर आपण म्हणतो काहीच राहिलं नाही, मग तिथं अनैतिक माणूस करायला सुरुवात करतो, कारण त्याची विचारधारा खुंटते. आणि सर्वच आलंय, मग आता काय राहिलंय, तिथून धर्मावरून जाण्याची शक्यता असते. आणि त्याच वेळेस ह्या जीवाने अत्यंत निर्विकारपणे परमेश्वराच्या या भक्तीमध्ये तल्लीन राहिलं पाहिजे, त्या रस्त्यावरती राहिलं पाहिजे. हे परमेश्वराने आपल्याकडून, साधकाकडून परमेश्वराने अपेक्षा केली. आणि वासनिक नामधारक अवस्थेत असलेल्या या जीवांना या सूत्रांची अत्यंत गरज आहे. कारण संकट, अडचणी विषयात असल्यामुळं विषयाकारणे संकट येणारच आहे.
आणि त्या संकटातच डगमगून न जाता आपल्याला धर्म कसा सांभाळायचा आहे, सर्वस्वी परमेश्वरावरती आपल्याला अवलंबून कसं राहायचं आहे आणि तो मार्ग आपल्याला कसा अडचणीतून बाहेर काढणार आहे याची अनुभूती आपल्याला घ्यायची. म्हणून खैरी जुंपलेला जो एखादा गुन्हेगार आहे तो कशा पद्धतीनं त्याची जी शिक्षा आहे तो भोगतो तशा पद्धतीने या साधकांनी आपल्या अडीअडचणी संकट आपण गुन्हा केलेला आहे म्हणून भोग आपल्या माथी आलेले आणि त्या पद्धतीनं ती गुन्हेगार जसा तो भोगतो तसं आपण हे सुद्धा गुन्हेगार समजून भोगलं पाहिजे. त्यासाठी प्रायचित्त, त्यासाठी प्रसव, त्यासाठी दुःख परमेश्वराकडे केलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, तेव्हा त्यातून आपण बाहेर पडू. देव सांगतात ऐसिया गोष्टी तिया राणी वनी की जे ती की. ऐसिया वैसे म्हणजे आपल्या धर्माच्या अनुषंगाने परमेश्वराच्या धर्माच्या अशा कितीतरी रहस्यमय अशा गोष्टी का त्या कुठेही करू नये म्हणे, कोणालाही सांगू नये, कारण ते योग्यतेचे ते असलं नसणं. आश्चर्यकारक तत्त्वज्ञानामध्ये आश्चर्यकारक परमेश्वरांनी स्वतःच्या जीवनपट उलगडून आपल्याला सांगितलेलं अनेक ठिकाणी. परमेश्वराचं अवतार कार्य असेल, अवतार स्वीकारण्याची प्रक्रिया असेल, या सर्वसामान्य जीवाला समजू शकत नाही, कळू शकत नाही. पण अशा गोष्टीवरती चर्चा कुठंतरी एकांतात राणीवणी जाऊन केली पाहिजे. आपल्या साधू संतांकडून मार्गदर्शन घेत असताना कुणी नाही आजूबाजूला, शांतता आहे, स्वस्थता आहे, एकांत आहे, तिथं ती केली पाहिजे. 4 लोकांपुढं आपलं पांडित्य मिरवण्याच्या अनुषंगाने जर प्रश्न विचारले, बाबांना बी अडचणीचं ठरतं, आपण गप्प बसावं तर याला वाटतं बाबांना येत नाही, बोलावं तर अशी अडचण आहे आणि मग त्यातून ते काहीतरी मार्ग काढतात. पण त्यातून धर्माचं एक तत्त्व आपल्याकडून सांभाळल्या जात नाही याची विचार आपण केला पाहिजे, कारण हा प्रसंग खूप मोठा आहे. जालन्यातील ठिकाणी स्वामी भक्तजनांबरोबर वेगळ्या विषयावरती चर्चा करत होते आणि ही चर्चा करत असताना, निरूपण चालवलं असताना महादैसा असते आणि महादैसाच्या मनात एक शंका असते, पण ती मी कधी विचारावं देवाला, ती वेळ कोणती आहे याविषयी संभ्रमावस्था असते आणि अत्यंत वातावरण आता आल्हाददायक आहे, परमेश्वर प्रसन्न आहे आणि ह्याच वेळेस तो प्रश्न मी देवाला विचारावा असं महादैसांच्या मनात येतं. कारण त्यापूर्वीसुद्धा स्वामींचा मुक्काम पाचोरा म्हणजे मडगाव येथे असताना महादैसा स्वामींच्या आज्ञेने वाराणसीला गेलेले असतात. ती लीळा आपल्याला माहीत आहे की त्यांच्या पूर्वश्रमीचे जे गुरु दादोस ते परमेश्वरापासून महादैसाला काढण्यासाठी वाराणसीला पाठवतात आणि देव त्यांना समजून सांगतात का कशाला जातात बाई वाराणसीत, काय तिथं. परमेश्वराचं जे सन्निधान आहे ते मोचक आहे, तीर्थक्षेत्र हे अमोचक आहे. इथल्या माणसांसारखे तिथं माणसं, इथल्या झाडांसारखे तिथं झाडं, इथल्या पाण्यासारखे पाणी, कशाला जाता. परंतु 2-3 वेळा समजून सांगून सुद्धा वाराणसीला जाण्यासाठी दादोस त्यांना पाठवण्यासाठी यशस्वी होतात आणि मग नावीलाज असतो. परमेश्वर म्हणतात ठीक आहे जाता येतं जा, परंतु जात असताना तिथं काय करा, कसं करा हे त्यांना सांगतात. जागा भाड्याने घ्या, स्वतः स्वयंपाक करा आणि एखाद्या आंधळ्या पांगळ्याला जीव घाला. निर्हेतुक क्रिया परमेश्वर त्यांच्याकडून त्यावेळेस करून घेतात. परंतु तिथं गेल्यानंतर जेव्हा परमेश्वर म्हणतात जाताय तर तिथं हे वाराणसीचं, त्याच्यानंतर द्वारावतीला महादैसा जाते. द्वारावतीला जाताना परमेश्वर सांगतात की तुम्ही तिथं श्री चांगदेवरावांच्या गुंफा आहे, त्या गुंफेमध्ये जा, तिथं भजन पूजन करा. आवर्जून ते चांगदेवरावळांच्या गुंफेत जाण्यास सांगितलेलं असल्यामुळं द्वारावतीला गेल्यानंतर महादैसा त्या गुंफेत जाते. त्या गुंफेत गेल्यानंतर तिथं एक अन्य भिक्षुक बसलेले असतात आणि त्यांच्या तोंडातून लाळ गळत असते, परंतु ती चांदीसारखी वाटत होती. आणि महादैसा एक चिकित्सा म्हणून त्याबद्दल
परमेश्वराकडून ती निरसन करून घ्यावं या अनुषंगाने आत्ता प्रश्न विचारतात आहे. कारण आत्तापर्यंत त्यांचं धाडस होत नव्हतं की देवाला कसं विचारावं. कारण आपण वाराणसीला जात असताना आपल्याला देवाने वारलं तरी आपण गेलो, तसंच द्वारकेला पण झालं. आणि ह्या वातावरणाचा फायदा मग घ्यावं म्हणून ते विचारतात की द्वारावतीला गेल्यावरती, गुंफेत गेल्यावरती एक पुरुष तिथं बसलेले होते आणि त्यांच्या तोंडातून चांदीसारखे तंतू बाहेर पडत होते. तर हे काय होतं. देवाने अगदी नॅचरल स्वभावात त्यांना सांगितलं. त्यात काय म्हटले, ती त्यांची लाळ होती म्हणे. परंतु मग पुढं जाऊन महादाईसा देवाला सांगते की त्यांना मी विचारलं की तुम्ही कोणाचे अनुग्रहित. ती चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझं नाव महादेव मुनी आहे आणि अनंत मुनीचे मी अनुग्रहित आहे. आणि अनंत मुनी जे आहे ते चांगदेव राऊळांचे अनुग्रहित आहे. आणि ते आणि ब्रह्मविद्या ही आता महाराष्ट्रात आहे म्हटले. परंतु चांगदेव राऊळ आता कुठं आहे, त्यांनी अवतार कसा घेतला, कुठं घेतला, हे काही त्यांना माहीत नाही असं त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळं मला ती इच्छा आहे. त्यांनी तर महाराष्ट्रात सांगितलं, मग महाराष्ट्रात श्री चांगदेव राऊळ कुठं आहे, ती ब्रह्मविद्याशास्त्र कुठं आहे. आणि मग तो रोख देवाला समजला महादाईसांचा आणि समाधान पण वाटलं का त्यांनी चिकित्सा केली. आणि मग देव त्यांना म्हणतात की हे कोणालाही माहीत नाही बाई, हे आम्ही तुम्हाला सांगतो. आणि मग श्री चांगदेव राऊळांची पूर्ण आख्यायिका, पूर्ण प्रसंग, पूर्ण लीळा देव तिथं सांगतात. त्यानंतर कामाख्या निमित्ताने देहत्याग त्यांनी कसा केला, तेच मग गुजरातला भरोच येथे जाऊन हरिपाळ देवाचं देह कसं स्वीकारलं आणि ते परमेश्वर अवतार कार्य कसं करतात हे सांगितल्यानंतर महादाईसांनी एक विचार केला, एक धागा जोडण्याचा प्रयत्न केला की स्वामी सांगतात श्री चांगदेव राऊळ कामाख्याने देह त्याग केला, तेच भरवचला आले, त्यांनी हरिपाळ देवाचं देह स्वीकारलं. आणि अशा पद्धतीनं चांगदेव राऊळांचं म्हणजे पूर्ण आख्यायिका देवाने सांगितली आहे. आणि आपले स्वामीसुद्धा भरवच वसून गुजरातवरून एका राजपुत्राचे राजपुत्र आहे, राजाचे राजपुत्र आहे, त्यांनी तो धागा जोडला. याचा अर्थ श्री चांगदेव राऊळच आपले स्वामी आहे. आणि त्यांनी ते मनोमन जाणलं आणि ते जाणण्यातून त्यांना समाधान वाटलं. परंतु हे जाणल्यानंतर त्यांनी गप्प बसावं. गप्प न बसता ज्यावेळेस ते बिडारावरती जातात तर त्या महादाईसा आबाईसाला सांगतात. आणि आबाईसालाही सांगत असताना ते अत्यंत ठोकून सांगतात की अशा अशा पद्धतीनं आपले जे देव आहेत ते श्री चांगदेव राऊळ आहे. कारण राजपुत्र देवाने सांगितलेली आख्यायिका हे सर्व त्यांनी त्यांना समजून सांगितल्यानंतर त्यावेळेस तिकाऊ नायकाच्या घरी हे बसलेले होते. आणि तिकाऊ नायकाचे सारे जे लोक आहे कौटुंबिक, ते लोकसुद्धा तिथं होते, त्यांनीसुद्धा ते ऐकलं. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस महादाईसा आबाईसा देवाच्या दर्शनाला आले तेव्हा महादाईसाला आबाईसाला देवाने स्पष्ट सांगितलं की अशा ज्या गोष्टी अशा कुठेही कोणाही पुढं करू नये बाई, या रानावनात करावा, कारण हे रश्यातलं रश्य आहे. अशा पद्धतीनं आपणसुद्धा धर्म सांभाळत असताना अनेक प्रसंग असे येतात की ही जी गोष्ट सर्वसामान्य व्यक्तीला, अन्य लोकांना ज्याला बोध नाही त्याला जर आपण सांगितली तर त्याला ते खरं वाटणार नाही. हे कसं शक्य, कारण परमेश्वर अवतार घेतात, कशा पद्धतीने घेतात, कोणत्या प्रकारे घेतात, हे परमेश्वराने तत्त्वज्ञानातून सांगितल्यामुळं आपल्याला ते समजलेलं आहे, आपल्याला ते कळालेलं आहे. परंतु अन्य लोकांना जर आपण या गोष्टी सांगितल्या तर त्यांना ते पटणार नाही. कारण परमेश्वर गर्भातून अवतार घेतात, पतीत उठवतात, दवडण्यातून अवतार घेतात, हे जर आपल्याला सांगितलं त्यांना तर ते कसं शक्य आहे. कारण त्यांना तिथपर्यंत त्यांची बुद्धी, त्यांची कुवतच, विचार करण्याची ताकदच नसते. म्हणून कोणत्या गोष्टी सांगाव्या, कोणत्या गोष्टी नाही सांगाव्या हा सेन्स आपल्याला असला पाहिजे. सर्वसामान्य व्यक्तीला जर आपण म्हटलं देवता भक्ती वेगळी, परमेश्वर भक्ती वेगळी, हे सुद्धा आश्चर्यजनक त्यांना वाटतं. परंतु समोरच्याची अर्थता बघून, योग्यता बघून आपण हत्तीच्या दृष्टांताच्या माध्यमातून आपल्याला ते सांगता आलं पाहिजे. अन्यथा तो प्रतिकूल व्हायचा, आपल्याला अनुकूल करायचं आहे त्याला. पूजनीय माईम भटांची जेव्हा परमेश्वराची भेट झाली
त्यावेळेस परमेश्वराने सुद्धा लगेच स्वतःची ओळख लगेच दिली नाही. चर्चेला सुरुवात केली. त्या चर्चेतून त्यांच्या मनाचे जे प्रश्न होते ते खोडले. श्रीकृष्ण महाराजांवरती त्यांची बुद्धी असल्यामुळे श्रीकृष्ण महाराज सांगितले, मग दत्तात्रय प्रभू, मग श्रीचक्रपाणी प्रभू, मी गोविंद प्रभू, आणि नंतर स्वतःवरती त्यांनी बुद्धी आणली. ती आयडिया परमेश्वर या जीवाला तत्त्वज्ञान सांगताना कशी वापरतात, तशी आपण सुद्धा या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे का अन्य व्यक्तीबरोबर चर्चा करत असताना आपण नेमकं त्याला काय सांगितलं पाहिजे आणि काय नाही सांगितलं पाहिजे. ज्या गोष्टी पटू शकत नाही, ज्याला बोध नाही आहे, त्याला त्या समजू शकत नाही, त्याला आपण त्या गोष्टी सांगितल्या नाही पाहिजे. अशा कितीतरी गोष्टी आहे. गोविंदप्रभू बाबांच्या बाबतीत असतील, स्वामी श्री चक्रधरांच्या बाबतीत असतील, श्रीकृष्ण महाराजांच्या बाबतीत असतील, कितीतरी अशा गोष्टी की ज्या आपण सांगू शकत नाही, कारण ते आपलं रहस्य आहे, ते आपण आपलं ठेवलं पाहिजे. समाजामध्ये जात असताना कोणत्या गोष्टी न्यायच्या, कोणत्या गोष्टी नाही न्यायच्या, हा सेन्स जर आपल्याला नसेल, हा सामाजिक सेन्स आपल्याला वापरता नाही आला, तर नक्कीच आपल्या धर्मावरती लोक भक्तात आणि भकत राहतील. आजपर्यंत असे अनेक प्रसंग आपल्याला धर्मामध्ये कळालेले, समजलेले, जाणवलेले, त्याच्याविषयी अनेक वेळा आपण खंती, दुःख करत असतो. परंतु तो सामाजिक सेन्स असणं अत्यंत गरजेचं आहे. का कौटुंबिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये तो सेन्स आपण भौतिक जगामध्ये वापरत असतो, की कोणत्या ठिकाणी गेल्यावर कसं वागावं, कसं राहावं, कसं बोलावं, काय सांगावं. तसं धर्माच्या बाबतीत सुद्धा आहे. कितीतरी लोक जे नवीन नवीन उपदेशी झालेले असतात, त्यांना काहीतरी नवीन कळालं, नवीन समजलं असं वाटतं, थोडेफार अभ्यासाला सुरुवात करतात आणि अनेकांशी चर्चा करण्याची त्यांची खुमखुमी तयार होते आणि त्यातून वाद पण निर्माण होतात. कारण ज्याची योग्यता नाही, पात्रता नाही, आपण त्याला जर सांगायला सुरुवात केली का मग तो ऐकून घेत नाही आणि मग आपण आपलं रेटण्यासाठी प्रयत्न करत असतो. म्हणून शक्यतो महानुभवांबरोबर कोणी बोलत नाही एकतर, आणि बोलायला लागलं तर ते आपल्याला समजून घेत नाही. म्हणून आपल्याला समाजात राहत असताना हा सेन्स अत्यंत महत्त्वाचा. आणि या सूत्रातून परमेश्वराने तेच सांगितलं आहे की अशा ज्या गोष्टी रहस्यमय, त्या गोष्टी तुम्ही कुठेही कोणाबरोबर कुठेही करू नका. हे तुमच्या आमच्यातलं रहस्य, कारण आम्ही बोध दिल्यामुळं तुम्हाला ते कळालेलं आहे, समजलेलं आहे, ते समजल्यामुळं तुम्ही त्या समजू शकता, जाणू शकता, आणि म्हणून आपण या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. तेल तूप हा गाळो तर रस सुकिंगा, मा रसा काही साक्षी थाता आहे. परमेश्वरांनी पुढचं सूत्र सांगितलं आहे की साधकांनी करत असताना आपल्याला अडीअडचणी कोणत्या येतात. आपण जीवनात जगत असताना सुद्धा आपण तेलकट खात नाही जास्त. डॉक्टर सांगतात तेलकट खाऊ नका, तळलेलं खाऊ नका, तर त्याचा त्रास होतो. मग घशाला, आपल्या शरीराला आपल्या अडचणी निर्माण होतात असतात. आणि हे जे बाहेरचं फूड आहे, कृत्रिम फूड, ते कृत्रिम फूडसुद्धा आपल्याला आज समाजामध्ये खूप खायला भेटतं आणि त्यातून आजार वाढलेले राहतात. तर परमेश्वराची साधना करत असताना साधकांनी स्वस्थचित्ततेने परमेश्वराचं स्मरण त्याला करता आलं पाहिजे, ते त्याला साधता आलं पाहिजे. परमेश्वराच्या भक्तीमध्ये अत्यंत तल्लीन होऊन परमेश्वराचं त्याला होता आलं पाहिजे. आणि हे होण्यासाठी त्यांनी काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, याच्यावरती परमेश्वरांनी खूप मोठा प्रकाश टाकलेला आहे. आणि अनेक सूत्रांमध्ये ह्या प्रकाश टाकायचा, अनेक सत्संगामध्ये याच्यावरती आपलं चिंतन पण केलेलं आहे. तर हे चिंतन करत असताना परमेश्वरांनी तेल तूप हा गाळो तर रस म्हटले, तो आपण टाळला पाहिजे आणि तो त्याच्या साक्षीला सुद्धा गेलं नाही पाहिजे. कारण बघा, आपल्याला अनुभव असतात, आपल्याला डॉक्टरने सांगितलेलं जर तेलकट तुपट खाऊ नये, आपल्याला सुद्धा वाटतं की आपण खायला नाही पाहिजे. परंतु एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर ते समोर कढई असते, भजी वडी वगैरे काहीतरी तळायला सुरुवात केलेली असतात, ते पाहिल्यानंतरच आपल्या तोंडाला पाणी सुटतं आणि ते आपल्याला खावंसं वाटतं, खाण्याची इच्छा होती. का बरं? आपण त्याच्या समोर गेलेलो आहे, म्हणजे साक्षीला गेलेलो आहे, त्या विषयाच्या पुढं गेलेलो आहे. म्हणून परमेश्वर म्हणतात जर हे टाळायचं आणि त्या विषयाच्या पुढंच तुम्ही जाऊ नका, त्या साक्षीला उभं राहू नका. जर समोर ते आलं तर तुम्हाला ते वाटेल, कारण तुमची इंद्रिय आहे, ती इंद्रियावरती तुमचा ताबू अजून मिळवलेला नाही आहे. ती इंद्रियावर ताबा मिळवणं एवढं सोपं नाही आहे. स्वभाव मात्रा देणं एवढं सोपं नाही आहे. स्वभावाला मात्रा एक विशिष्ट अवस्थेत विकार विकल्प शून्य स्वभाव मात्रा अस्तिपरीचं जे सूत्र आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मागच्या वेळेस आपण एका सत्संगामध्ये घेतलं होतं की ज्यांनी स्वभावावर मात्रा आणली ना, तो विकार विकल्पावरती मात्रा आणलेली म्हणून स्वभावावर आणलेली, स्वभावाने आणली म्हणून विकार विकल्पावरती तो मात्रा आणू शकतो. ज्यांनी स्वभावावर मात्रा आणली त्याच्याच पुढचे सूत्र जे आहे निरावलंबी देवता स्मरणे, तो ते पाळू शकतो तो साधक. म्हणून स्वभाव मात्र आणणं एवढं सोपं नाही. म्हणून स्वभावाला मात्र आणण्याची आयडिया परमेश्वराने दिलेली आहे का अशा जड चेतन पदार्थाच्या पुढं जाऊ नका. म्हणून परमेश्वराने चित्रीची स्त्री न पाहावी. स्त्री काय चुकीची सांगितली, स्त्री काय वाईट आहे असं सांगितलं आहे. देवाने तर जीवाने जीवल्या काय वेगळ्या असं सांगितलं आहे. मग तरी असं परमेश्वर का सांगतात, तर ते विषयाच्या अनुषंगाने सांगतात.
स्त्रीसाठी पुरुष आणि पुरुषासाठी विषय. त्याच्यामुळं तो जो विषय आहे यावरती आपल्याला ताबा मिळवायचा आहे, यावरती आपल्याला संयम ठेवायचा आणि ती साधना करत असताना परमेश्वराच्या साधनेपर्यंत पोचून आणि परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जर आपल्याला पोचायचं आहे तर ह्या गोष्टीची आयडिया परमेश्वराने आपल्याला दिली, नियम आपल्याला घालून दिलेले आणि त्या नियमात जर आपण बसलो तर नक्कीच आपल्याला परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत, परमेश्वराच्या साध्यापर्यंत आपल्याला पोचता येऊ शकतं. आणि म्हणून तेल, तूप हे रसयुक्त जे पदार्थ आहे त्याच्या साक्षीला आपण स्वतःहून त्या वासनेच्या रसाला आपण सन्मुख होऊ नाही केलं पाहिजे, ते आपण बघितलं नाही पाहिजे. नाही तर कधी कधी म्हणतो आपण टेस्ट म्हणून घेऊ, आपण सहज घेऊ, पण सहज घेतल्याबरोबर ती टेस्ट लागली जिभेला की आपण किती खातो याला कळत नाही. आणि अनेक साधकांचे नामधारक वासनिक साधू संतांशी चर्चा करत असताना यावरती चर्चा होत असते की देवाने तर सर्व सांगितलं आहे, हे आम्हाला कळालं आहे, समजलं आहे, परंतु जेव्हा एखादा आवडीचा पदार्थ येतो तेव्हा आम्हाला संयम राहत नाही आणि कितीतरी वेळानंतर कळतं की आपण जास्त जेवलो आहे, आता आपण अस्वस्थ झालो, झोपेवरती ताबा नाही मिळू शकत, स्मरण आपण साधू शकत नाही. तर त्याच्यासाठी संयम हा अत्यंत गरजेचा आहे. कारण परमेश्वराने सांगितलं ते सावध राहण्यासाठी, सावध होण्यासाठी. आणि त्याच वेळेस जर आपण असावध राहिलो तर नक्कीच त्याचं नुकसान आपल्याला होऊ शकतं. आपण अनेक सूत्रांवरती चिंतन केलं, तुम्ही नक्की यावरती प्रतिक्रिया कळवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.